जोपर्यंत आपल्यावरती वेळ येत नाही तोपर्यंत हे जग आपल्याला कळत नाही। आपण ज्यांना आपलं मानतो, आपण ज्यांना जवळचं मानतो, तीच लोक स्वार्थासाठी कसे टांग मारून निघून जातात, संकट काळामध्ये हे लोक आपल्याला कसं एकटं सोडतात हे दाखवणारी आजची दुर्दैवी कहाणी आहे एका सुंदर सोज्वळ अभिनेत्रीची। सौंदर्याचं वरदान होतं आणि एकटेपणाचा शाप होता अशा रंजना देशमुखची। तिच्या नशिबानं तिला दगा दिला, नियतीनं तिचा विश्वासघात केला आणि ज्याला सर्वस्व मानलं तो सुद्धा तिला सोडून गेला होता। आणि ही शापित सौंदर्यवती एकटेपणाच्या चक्रव्यूहामध्ये अडकली होती आणि तब्बल 13 वर्ष ती व्हीलचेअरवरती होती। आणि एक दिवस 3 मार्च 2000 या दिवशी ती हे जग सोडून निघून गेली। अभिनयाचा वारसा, रूपाचा आरसा आणि सौंदर्याचा वासा घेऊन ही रंजना अशाच एका परिवारामध्ये जन्माला आली होती। गुजराती रंगमंचावरील एक नामवंत कलाकार आहेत, त्यांचं नाव आहे गोवर्धन देशमुख। आणि हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक रूपवान अभिनेत्री, त्यांचं नाव आहे वत्सला देशमुख। यांच्या पोटी 23 जुलै 1955 रोजी मुंबईत जन्माला आलेली रंजना। आता रंजना यांचा थोरला भाऊ होता नरेंद्र आणि धाकटा भाऊ होता श्रीकांत। म्हणजे बघा, आता घरामध्ये 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि कलाकार पती आणि पत्नी, अशा पद्धतीनं 5 जणांचा यांचा संसार आहे। पण पती आणि पत्नी यांच्यामध्ये काही पटत नव्हतं, त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता। आणि आता ती जी पत्नी आहे ती मात्र आपल्या मुलांना घेऊन, म्हणजे वत्सला ज्या आहेत, वत्सला देशमुख, या आपल्या मुलांना आणि मुलीला घेऊन त्या ठिकाणी मुंबईमध्ये आलेल्या होत्या। आता मुंबईमध्ये परळला त्या आल्या। आता या ठिकाणी त्यांच्या बहिणीकडे त्या राहायला लागल्या होत्या। म्हणजे पती पत्नीमध्ये वाद झाला, घटस्फोट झाला आणि आता त्या आपल्या बहिणीकडे आल्यात। पण ती जी बहीण आहे ती बहीण ही साधीसुधी नाही आहे, तर त्या काळातली एक टॉपची अभिनेत्री आणि व्ही शांताराम यांची पत्नी, त्यांचं नाव आहे संध्या। म्हणजे पिंजरासारख्या चित्रपटामध्ये ज्यांनी नायिकेची भूमिका केलेली आहे त्या आहेत संध्या शांताराम। आता हा जो फोटो आहे तो फोटो तुम्ही बघा, त्याच्यामध्ये लाल साडी घातलेली ज्या आहेत त्या आहेत रंजनाच्या आई आणि हिरवी साडी जी आहे ज्यांच्या अंगावरती त्या आहेत रंजना यांच्या मावशी। आणि व्ही शांताराम जे आहेत ते रंजनाचे काका होते। म्हणजे बघा, घरामध्ये आई अभिनेत्री, वडील अभिनेते, काका आणि काकू हे सुद्धाच्या चित्रपट क्षेत्रामधले। पण आपल्या मुलीनं या क्षेत्रामध्ये येऊ नये असं त्या रंजनाच्या आईला वाटत होतं, कारण हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र बेभरोशाचं आहे असं त्या आईला वाटायचं। कारण इथं लोक फक्त नाटकी असतात, म्हणजे यांच्या चेहऱ्यावरती मुखवटे असतात आणि अमानवीय चेहऱ्यावरती बघा, म्हणजे अमानवीय चेहऱ्यावरती माणुसकीचा मेकअप करून हे लोक बेगडी जीवन जगत असतात असं सुद्धा त्या आईला वाटत होतं। त्यामुळे आपल्या लेकीनं या भानगडीत पडू नये, दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करावं आणि यासाठी त्यांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं। आणि म्हणूनच त्या आईनं, म्हणजे वत्सला यांनी रंजना आणि त्यांच्या मुलांना परळच्या इंग्लिश हायस्कूलमध्ये दाखल केलं। त्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथं झालं। पुढं या रंजनानं महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा पूर्ण केलं। त्याचबरोबर ती दावर इन्स्टिट्यूट जे आहे त्या इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सेक्रेटरी, ब्युटी पार्लर, बँकिंग, केटरिंग या विषयावरती सुद्धा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे कोर्स पूर्ण केले होते। त्याचबरोबर ती रुईया महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी यांनी साहित्य आणि तत्त्वज्ञान या 2 विषयामध्ये पदवी प्राप्त केलेली होती। म्हणजे अशा पद्धतीनं रंजना ज्या आहेत त्या उच्च शिक्षित बनलेल्या होत्या। पण पाण्यामध्ये राहून माशाला दूर लोटता येत नाही, त्या पद्धतीनं आजूबाजूला जेव्हा चित्रपट क्षेत्रातील किंवा चित्रपटाशी निगडीत लोक असतील तर रंजनासुद्धा त्यातनं अलग राहू शकत नव्हत्या। आणि मग रंजनासुद्धा त्या चित्रपट क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत। म्हणजे आलेले आहेत म्हणण्यापेक्षा त्यांना त्या ठिकाणी यावंच लागलं होतं, कारण लहान रंजना साधारण 3-4 वर्षाचं, म्हणजे 3-4 महिन्याचं बाळ होतं आणि त्यावेळेस त्या आईला एका हिंदी चित्रपटामध्ये काम करायचं होतं रंजनाच्या आईला। त्या चित्रपटाचं नाव होतं जयशंकर। आता ही ऑफर आली आणि याच्यामध्ये वत्सला ज्या आहेत रंजनाच्या आई, त्यांनी रावणाच्या आईची भूमिका केली होती। आता यावेळेस सेटवरती त्या लहान मुलीला घेऊन जायच्या आणि बघा, इथूनच त्या रंजनाच्या या क्षेत्रातील पदार्पणाला सुरुवात झाली होती। आणि वयाच्या अगदी 5-6 वर्ष असताना, म्हणजे रंजना 5-6 वर्षाची असताना राजा हरिश्चंद्र नावाचा एक चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये यांनी बालकलाकाराची भूमिका केलेली होती। आणि थोडंसं कळायला लागलं की मग
त्यांनी हळूहळू त्या चित्रपटामध्ये भूमिका केली आणि मग वेगवेगळे चित्रपट, मग ये मराठीचे नगरी वगैरे अशा चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. अशा पद्धतीनं यांच्या कामाचा शुभारंभ झालेला होता. आणि आता फी शांताराम यांचा एक चित्रपट होता. चित्रपटाचं नाव आहे चंदनाची चोळी अंग अंग जाळी. हा 1975 साली प्रदर्शित झालेला होता. आता याच्यामध्ये रंजना यांनी छोटीशी भूमिका केली होती, पण या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधलेलं होतं. आणि त्यानंतर शांताराम बापूंनी त्यांचा झुंज नावाचा चित्रपट जो आहे त्या चित्रपटामध्ये रंजनाला मुख्य भूमिका दिली होती. आणि यानंतर मग रंजनानं मागं वळून पाहिलंच नाही. मग लक्षात घ्या, कोण होतास तू काय झालास तू असं म्हणणारी ही रंजना आता एक यशस्वी नायिका बनण्याच्या उंबरठ्यावरती होती. आणि तिनं कुलदीप पवार यांच्याबरोबर ती गुपचूप गुपचूप अरे संसार संसार अशा पद्धतीनं चित्रपट केले. आणि दोनही चित्रपटांना राज्य शासनाचं उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो रंजना यांना मिळालेला होता. त्याचबरोबर गोंधळात गोंधळ, खिचडी, लक्ष्मीची पावलं, सासूरवाशीन, हळदी कुंकू, असला नवरा नको ग बाई, एक डाव भूताचा अशा पद्धतीचे सुपरहिट चित्रपट त्यांचे होते आणि ते सुपरडुपर हिट झालेले होते. त्याचबरोबर ती रंजना कधी जखमी वाघीण झाल्या होत्या तर कधी त्या सुशेला बनलेल्या होत्या. तसंच देवघर, लक्ष्मी, बेनकामाचा नवरा, बहुरूपी, गल्ली ते दिल्ली, मर्दानी, बायको असावी तर अशी, भुजंग, मुंबईचा फौजदार, भालू यांच्यासारखे चित्रपटसुद्धा त्यांचे आलेले होते. आता एका बाजूला रंजना यांच्या अभिनयानं त्यांनी रसिकजनांच्या हृदयावरती राज्य केलं होतं, पण त्याचबरोबर ती त्यांचं नृत्य आणि त्यांच्यावरती चित्रित झालेली गाणी जी आहेत ती त्या काळामध्ये प्रचंड गाजली होती. आणि त्याच काळात नाही तर आजही ती गाणी वाजतात आणि गाजतात अशा पद्धतीची अजरामर गाणी त्यांच्यावरती चित्रित झाली होती. लक्षात घ्या, चाणी नावाचा चित्रपट होता, त्याच्यामधलं तो एक राजपुत्र. त्यानंतर गोंधळात गोंधळ नावाचा चित्रपट होता, त्याच्यामधलं मंगला ग मंगला. त्यानंतर संसार नावाचा म्हणजे अरे संसार संसार हा जो चित्रपट आहे त्याच्यामधलं काळ्या मातीत मातीत तिफन चालतं. त्याचबरोबर ती लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं फेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. त्यानंतर मुंबईचा फौजदार याच्यामधलं हा सागरी किनारा ओला सुगंध वारा अशा पद्धतीचं गाणं. त्यानंतर झुंज चित्रपटामधलं सगळ्यात जास्त गाजलेलं गाणं होतं आणि तो होतं निसर्ग राजा ऐक सांगतो. म्हणजे अशा पद्धतीची जी गाणी आहेत किंवा निसर्ग राजा ऐक सांगते, तर ही जी गाणी आहेत ती गाणी ऐकताना सुद्धा रंजना यांची आठवण येते आणि ती गाणी ऐकताना पाहताना पुन्हा एकदा त्यांच्या आठवणीने डोळे ओलावतात. तर अशा प्रकारे रंजना यांच्या यशाचा आलेख जो आहे तो वाढत चालला होता, चढत चालला होता आणि त्यांच्या चित्रपटांना प्रचंड यश मिळत होतं. रंजना यांची लोकप्रियता प्रचंड वाढत चाललेली होती. आता वयाच्या अगदी 30मध्ये असतानाच त्यांनी हे सगळं यश मिळवलेलं होतं. आता एका बाजूला हे यश आहे, हे पैसा आहे, प्रसिद्धी आहे, ती सगळी मिळत होती, तर दुसऱ्या बाजूला त्यांना त्यांचा जीवनसाथी मिळालेला होता. त्याचं नाव आहे अशोक सराफ. रंजना यांनी मराठीमध्ये जे टॉपचे सगळे अभिनेते होते त्या सगळ्या अभिनेत्यांबरोबर ती काम केलं होतं, पण त्यांचे ऋणानुबंध जुळले होते ते अशोक सराफ याच्या बरोबर ते. आता अशोक हा जो आहे तो आपल्या पाठीशी अशोकाच्या झाडाप्रमाणे उभा राहील, तो आपल्याला कायमची साथ देईल याची खात्री तिला होती आणि दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं. आता काही माध्यमातून अशी पण बातमी समोर येते की यांचा साखरपुडा झालेला होता आणि लवकरच ते लग्न करणार होते, पण नियतीला हे मंजूर नव्हतं. आता असं म्हटलं जातं बरं का की रंजना यांच्या सुखाला आनंदाला कुणाची नजर लागू नये म्हणून नियतीनं त्यांच्या गालावरती एक काळा तीळ दिलेला होता. पण शेवटी तीळ असो नाही तर नसो, जे होणार ते होणारच होतं. तारीख आहे 22 नोव्हेंबर 1984. या दिवशी फी शांताराम यांच्या झुंजार चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं आणि त्या चित्रीकरणासाठी रंजना आणि त्यांचे सहकलाकार बेंगलोरला निघालेले होते. वाटेमध्ये जात असताना होत्याचं नव्हतं झालेलं होतं, त्याच्या गाडीचा अपघात झाला होता आणि हा अपघात इतका भयंकर होता की रंजनाचे दोन्ही पाय कायमचे लोळे पडले. त्यांचा एक हात जो आहे तो निकामी झाला होता. आता बघा, त्या गाडीमध्ये इतर कलाकार होते पण त्या कलाकारांना जास्त काही लागलं नाही, पण रंजना मात्र पूर्णपणे अपंग झालेल्या होत्या. आणि त्यानंतर अपंग झाल्या त्या म्हणजे आजारी पडल्या आणि त्यानंतर त्यांची जी कामं हातातली होती ती कामंसुद्धा गेलेली होती. त्यानंतर त्यांना कोणत्याही चित्रपटामध्ये घेतलं नव्हतं. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस लहानपणीचे त्यांचे जे शब्द आहेत आईचे, ते शब्द त्यांना आठवत होते, इथली सगळी माणसं बेगडी असतात हे या ठिकाणी जाणवत होतं. म्हणजे
पॅकअप होईपर्यंतच ही मंडळी आपली असतात, नंतर इथं कुणी कुणाचं नसतं. चेहऱ्यावरती नकली मेकअप करून हे लोक नकली जग जगत असतात. आता रंजना यांना या गोष्टीचा अनुभव यायला लागलेला होता. आता त्या अपंग झालेल्या होत्या, व्हीलचेअरवरती बसून असायच्या, पण त्यांना साधं कोणी भेटायला सुद्धा येत नव्हतं. त्यांचा उपयोग आता संपलेला होता. खड्याप्रमाणे या चित्रपटसृष्टीनं त्यांना बाजूला केलं होतं आणि ज्याला त्यांनी आपलं जीवनसाथी मानलेलं होतं, ज्यांना सर्वस्व मानलेलं होतं, तो सुद्धा यांना सोडून गेला होता आणि त्यानं स्वतः लग्न केलं आणि त्यानं स्वतःचा संसार सुरू केला होता. आणि रंजना ज्या आहेत त्या 13 वर्ष त्या व्हीलचेअरवरती बसून होत्या. आपला सुवर्णकाळ त्या आठवत होत्या आणि ज्याला जीव लावला, ज्याच्यावर प्रेम केलं, त्यानं सुद्धा या संकट काळामध्ये तिला सोडलेलं होतं. कोण होतीस तू, काय झालीस तू, अशा प्रकारे ही जी शापित जगणं आहे ते तिच्या नशिबी आलं होतं. आणि काही वर्षांनी म्हणजे 1993 मध्ये त्यांना एका मराठी नाटकाची ऑफर आली होती आणि त्या नाटकाचं नाव होतं फक्त एकदाच आणि याच्यामध्ये त्यांनी भूमिका केली होती. पण या नाटकामध्ये सुद्धा लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला नव्हता. या नाटकाचे 38 प्रयोग झाले, पण पुन्हा त्यांना एकटेपणाचं जीवन आलेलं होतं. नंतर हे नाटक पण बंद पडलेलं होतं आणि आता त्या परळ या ठिकाणी राहत्या घरी मरणाची वाट बघत जगत होत्या. आणि तो दिवस उजाडला 3 मार्च 2000 या दिवशी. रंजना यांना अस्वस्थ वाटायला लागलेलं होतं आणि वयाच्या 45व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या धक्क्यानं त्यांचं दुःखद निधन झालं होतं आणि रंजनाचं जे पर्व आहे ते या ठिकाणी संपलेलं होतं. पण त्यांचं दुर्दैव बघा, लहानपणी आईवडिलांचा घटस्फोट होतो, त्यानंतर तरुणपणी यांचा अपघात होऊन कायमचं अपंगत्व येतं. त्याचबरोबर यांचा थोरला भाऊ तो सुद्धा अचानकपणे हे जग सोडून गेला होता. धाकटा भाऊ तो सुद्धा हे जग सोडून गेला होता आणि रंजना या सुद्धा हे अचानक जग सोडून निघून गेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे या तिघांनाही हृदयविकाराच्या झटक्यानंच मरण आलेलं होतं अशी माहिती माध्यमातून समोर येते. पण या सगळ्यांमध्ये 3ही मुलं निघून गेली आणि मागे उरली ती दुर्दैवी आई. रंजना या जगामध्ये नव्हत्या, पण रंजनाची आई मात्र फक्त त्यांची आठवण काढत होती. रंजनावरती प्रेम करणारी, रंजनाला जीव लावणारी, लहानाचं मोठं करणारी आणि तिचं सगळं दुर्दैवी जीवन बघणारी ती आई मात्र इतक्या वर्ष तिचे हाल पाहत होती आणि तिला त्याचा त्रास होत होता, दुःख होत होतं की आपल्या मुलीच्या हे काय नशिबी आलेलं होतं. पण लक्षात घ्या की शेवटी आता रंजना या जगात नाही आहेत, रंजनाच्या आई वत्सला देशमुख यासुद्धा या जगामध्ये नाही आहेत. पण यांच्यामुळे या आपल्या लोकांना, बाकीच्या लोकांना प्रचंड मोठी शिकवण मिळालेली होती. आणि रंजना नेहमी सांगायच्या, त्यांच्या सहकलाकारांना सांगायच्या किंवा त्यांच्या मैत्रिणींना सांगायच्या की जे आपले म्हणून, मित्र म्हणून अनेक वर्ष सोबत होते ते अपघातानंतर कुणीही माझ्याबरोबरती नाही आहे. जग हे असंच असतं आणि त्यामुळे आपण आपल्या पद्धतीनं आयुष्य जगायचं असतं. आपण दुसऱ्याची अपेक्षा करून आनंदाने जगू शकत नाही आहे. आपलं आयुष्य आपणच आनंदाने बनवायचं आणि आनंदाने ते जगायचं असतं, कारण जीवन हे असंच असतं.